सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित डबल डेकर उड्डाणपुलाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालंय। आजपासून हा पूल नागरिकांसाठी खुला झाला असून या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। दरम्यान या पुलावरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पुण्यातील बहुप्रतीक्षित असलेल्या डबल डेकर पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये झालंय। मी सध्या याच पुलावर आहे आणि आपण जर पाहिलं तर तब्बल 1700 मीटर म्हणजे जवळपास 2.25 किलोमीटर अशी लांबी या पुलाची आहे आणि दोन अतिशय मुख्य रस्ते, ज्या ठिकाणी आपण एका बाजूला बघितलं तर शिवाजीनगर आहे तर दुसऱ्या बाजूला बाणेर, असे दोन्ही जे बिझी रूट आहेत या मार्गावर हा डबल डेकर ब्रिज जो आहे तो आता सुरू झालेला आहे। 2020 मध्ये जेव्हा कोविडचा काळ होता, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं तर हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर तब्बल 6 वर्ष लागले या संपूर्ण पुलाची बांधणी करायला। आपण जर पाहिलं तर मेट्रोची ट्रायल रन जी आहे ती देखील सध्या या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी असा जो मेट्रो मार्ग आहे तो देखील लवकरच खुला करण्यात येईल। पण तत्पूर्वी 277 कोटीचा खर्च या संपूर्ण पुलाला झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी विद्यापीठ चौकातली होणारी वाहतूक कोंडी आता सुटेल आणि पुणेकरांना एक मोठा आणि सुखाचा श्वास घेता येईल अशीच अपेक्षा। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।